आपल्या राजांच्या राज्याभिषेकाची तारीख होती 6 जून 1674 ची. आपल्या राजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी हा पूर्णपणे दरबार सजला गेला होता. सागाची लाकडं, कुंभारलीची कवलं, पैठणी कापडं, मखमली फुलाने हा रायगड पूर्णपणे सजला गेला होता. ही समोरच्या भिंत नव्हत्या, खाली जो चौथरा पाहायला भेटतो याच्यावरती सागाची लाकडं, कुंभारलीची कवलं, पैठणी कापडाने हा रायगड सजला होता. महाराजांच्या उजव्या हाताला महाराजांच्या 7 राण्या आऊसाहेब उभ्या होत्या. डाव्या हाताला अष्टपैलू मंत्रिमंडळ, गागा भट्ट, राजाराम महाराज उपस्थित होते. समोरच्या बाजूला एक इमारत होती. कल्पना करा, याच ठिकाणापाशी आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. आई भवानीची कवड्याची माळ घातली. त्या क्षणी आपले राजे देवदेवतांना विसरले नव्हते. आई भवानीला साकडे घालतात. गड देवता शिरकाई देवीची मान सन्मानाने वटी वारतात. महादेवाला साकडे घालून याच नगारखान्यामधून आतमध्ये प्रवेश करतात. त्या मशाली प्रत्येक सरदार उठून डोक्यातली पगडी काढतो आणि राजांना तीव्र मानाचा मुद्रा करतो. आपले राज तो मुद्रा स्वीकारत लटलटता पायाने सिंहासनापाशी गेले. त्या क्षणी आपल्या राजांची पहिली नजर जाते त्या 32 मान सोन्याच्या सिंहासनाकडे. राजांची दुसरी नजर जाते त्या भरलेल्या 6000 प्रजाकडे आणि तिसरी नजर जाते त्या विधवा बायकांकडे. कुठल्याही राजाने दुःखी व्हायचं नसतं, कुठल्याही राजाने डोळ्यातून अश्रू पडायचे नसतात. पण हा मराठी मुलकाच्या राजाच्या डोळ्यातून अश्रू का वाहू लागले होते? आपले राजे नक्कीच आऊसाहेबांना म्हटले असतील की आऊसाहेब इथे तर आमच्या शूरवीर माऊली नजर पडत नाही. ज्या शूरवीरांचा नादीश्वर झालो त्यांना तर विसरू शकत नाही. आऊसाहेब या हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो. आम्हास आमचे माऊली आठवतात. आऊसाहेब आम्हास आमचे माऊली आठवतात. या स्वराज्याची दुसरी पायरी चढतो प्रतापराव गुजर. तिसरी पायरी चढतो महाराज आधी लगीन त्या कोंढाण्याचं मगच माझ्या रायबाचं असं बोलणारा तानाजी मालुसरे. अशा अनेक शूरवीरांची नावे घेत आपले राजे लटलटता पायाने सिंहासनापाशी गेले. राजांच्या अंगावरती 7 नद्यांचा पाण्याचा अभिषेक घातला तो. दुधा दह्याने गाईच्या गोमूत्राने राजांना पवित्र केला. तर रायगडी गागा भट्टाने मंत्र जपाची सुरुवात केली. गळ्यामध्ये कवड्याची माळ घातली जाते. डोक्यामध्ये झिरो टोप घालून राजांच्या अंगावरती छायाचित्र उभं केलं. नगार खानावरती नगार चौघडे सराई दरवाजले गेले. खाली महादरवाजावरती 21 तोफेची सलामी दिली. त्या क्षणी या दरबारामध्ये एक लालकर झाली की सर्वांनी जोराने जय म्हणा. त्या लालकरला 350 वर्ष कंप्लीट झाले की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमद योगी श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. हर हर महादेव.